नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. काँग्रेस प्रणित महाआघाडी की मोदी विरोधकांची महाआघाडी? ठीक आहे, महाआघाडी पण होते का? ती झाली तर खरं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असं म्हणाले, विरोधकांची जी महाआघाडी आहे हा केवळ भ्रम आहे, एक प्रकारचं इल्युजन आहे. त्यामुळं हा जर का भ्रम असेल तर मग आज दिल्लीमध्ये रालोदचे तेजस्वी यादव, जीतनराम मांझी किंवा उपेंद्र कुशवाहा यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात येऊन पत्रकार परिषद घेतली. बिहारमध्ये काँग्रेसबरोबर महाआघाडी करण्याचं जाहीर केलं. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मायावती आणि अखिलेश यादव हे एकत्र आलेले आहेत. त्यांनी सुद्धा सांगितलं आहे काँग्रेसनं आमच्या आघाडीत यावं, 8 जागा आम्ही काँग्रेसला सोडू. जर का ही आघाडी नाही झाली तर अमेठी आणि रायबरेली, जिथं काँग्रेसचे 2 खासदार आहेत, सोनिया गांधी आणि राहुल गांधी, यांच्या विरोधात आम्ही उमेदवार उभे करणार नाही. म्हणजे काँग्रेसला फॉर आहे. दक्षिणेचा विचार केला तर कर्नाटकात जनता दल सेक्युलर आहे, जे काँग्रेसबरोबर आहे, तिथे त्यांची सत्तासुद्धा आहे. तामिळनाडूमध्ये MK स्टॅलिन जे द्रमुकचे नेते आहेत, त्यांनी तर राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत असंही जाहीर केलेलं आहे. म्हणजे द्रमुक काँग्रेसबरोबर तामिळनाडूमध्ये आहे. आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू यांचा तेलुगू देशम पार्टी हा पक्ष काँग्रेसबरोबर आहे. तेलंगणामधला वाद वेगळा आहे, तिथं KCR कुठं जातात हे बघावं लागणार आहे. तीच बाब पश्चिम बंगालमध्ये आहे. ममता बॅनर्जी यांचा भाजपला तीव्र विरोध आहे, पण काँग्रेसबरोबर हात मिळवणी त्या करतील का, ही एक शंकाच आहे. डाव्यांचं काय, ते निवडणुकीच्या आधी नाही पण नंतर काँग्रेसबरोबर येतील का? एकूणच काय, मोदी विरोधक जरी एकत्र आले तरी महाआघाडी होऊ शकते अशी आशा बाळगायला हरकत नाही. मग तरीही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा विरोधकांची महाआघाडी हा भ्रम आहे असं का म्हणतायत? त्याचंच कारण आपल्याला शोधायचं आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम आहेत. आपल्यासोबत BRSPचे अध्यक्ष, बहुजन आघाडीचे एकूणच जाणकार ॲडव्होकेट सुरेश माने आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे आहेत. मी चर्चेला सुरुवात करताना सुरुवातीला मी सुरेश माने यांच्याकडं आवर्जून जातो, कारण जेव्हा राष्ट्रीय राजकारणाचा विचार होतो, खास करून जी उत्तरेकडची राज्य आहेत की जिथं मोठ्या संख्येनं लोकसभेच्या जागा आहेत, त्यांचं गणित, त्यांचं समीकरण ते बखूबी जाणून आहेत. म्हणूनच मी त्यांच्याकडे आधी जातो. ॲडव्होकेट सुरेश माने, ज्या काही घटना गेल्या 3-4 दिवसात घडल्या आणि आज खास करून तेजस्वी यादव, जीतनराम मांझी किंवा उपेंद्र कुशवाहा यांनी काँग्रेसबरोबर महाआघाडी बिहारपुरती जाहीर केलेली आहे, तुम्हाला असं वाटतं राज्यांच्या स्तरावर तरी काँग्रेस प्रणित महाआघाड्या स्थापन होऊ शकतात किंवा काँग्रेस काही ठिकाणी दुय्यम भूमिका सुद्धा साकार करू शकते पण महाआघाडीला चिटकून राहू शकते, असा प्रयोग हा होऊ शकतो? आशिष, खरंच आहे की हा असा प्रयोग होऊ शकतो आणि तो होणार. आणि त्यामुळं महाआघाडी हे वास्तव आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री अमित शहा यांना वाटलं असेल की तो भ्रम आहे, तर खरं म्हणजे तो अमित शहा यांचा भ्रम आहे. कारण महाआघाडी हे वास्तव आहे. नुकत्याच झालेल्या 5 राज्याच्या निवडणुकामध्ये कमीत कमी 3 राज्यात तरी भारतीय जनता पार्टी आपली सत्ता टिकवल हे भारतीय जनता पार्टीला वास्तव वाटत होतं, पण तो त्यांचा भ्रम सिद्ध झाला. त्यामुळे महाआघाडी हे आगामी लोकसभा निवडणुकीतील वास्तव आहे, हे सत्य परिस्थिती आहे. राहिला दुसरा मुद्दा की आता आघाडीचा बॅलन्स, पूर्वी कसं होतं की केंद्रामध्ये एक पक्ष मजबूत असायचा आणि त्याच्याभोवती मग इतर पक्ष रॅलिंग व्हायचे. मग काँग्रेस विरोधी कालखंडातलं राजकारण असेल तरी असंच व्हायचं. आता भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये मजबूत आहे आणि मग रॅलिंग अपोजिशनमधले जे पक्ष आहेत ते एकमेकांसोबत होत आहेत. आता या 3 राज्याच्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाचा वरचष्मा सिद्ध झालेला आहे आणि तो अगदी स्टॅलिनपासून चंद्रबाबू नायडूपर्यंत
इतरांनी तो जवळजवळ मान्य केलेला आहे. त्याचाच प्रत्यय आज आपल्याला दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमध्ये तेजस्वी यादव असोत, कुशवाजी असोत, जितनराम मांझी असोत यांच्या वागण्यातून स्पष्टपणे दिसून आलेला आहे. आता उत्तर प्रदेश आणि वेस्ट बेंगॉल ही दोन मोठी स्टेट उत्तर भारतातील आहेत. 80 जागातला उत्तर प्रदेश आणि जवळजवळ 37 जागाचा की 39 जागातला वेस्ट बेंगॉल, त्यातल्या 34 जागा तर सध्या ममता बॅनर्जी यांच्याकडे आहेत. उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेस पक्षाची युती होणारच सपा बसपा RLD बरोबर, हे कोणत्याही परिस्थितीत होणार. आणि याची कदाचित मोठी घोषणा मायावती या आपल्या जन्मदिनाचं औचित्य साधून 15 जानेवारीला किंवा 15 जानेवारीच्या नंतर, कारण मायावतीला त्या बाबतीतलं टेक्निक जमतं आणि म्हणून 15 जानेवारीला किंवा 15 जानेवारीनंतर ते त्याची औपचारिक घोषणा करतील. आणि डाव्यांचं आणि ममता बॅनर्जीचं जरी आपल्या बेंगॉलमध्ये कॉन्फ्लिक्ट आहे टसल आहे, तरी देखील भाजपाला विरोध हा त्यांच्यातला कॉमन अजेंडा आहे. काँग्रेस पक्ष, डावे आणि ममता यांचा भाजपा संघ परिवाराला विरोध हा कॉमन अजेंडा आहे. आणि त्यामुळं महाआघाडीत त्यांना समाविष्ट होण्यावाचून पर्याय नाही की जसं मायावतीने आता मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये आघाडीत सामील झाल्या नाहीत पण सरकारला स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला, त्याच पद्धतीनं देशामध्ये निवडणुका पूर्व आणि निवडणुकानंतरही महाआघाडी पूर्ण होऊ शकते. आता तुम्ही जो म्हणाला की आता केंद्राकडून तो बॅलन्स राज्याकडे आला आहे, कारण प्रत्येक राज्याचं समीकरण वेगळं आहे, तिथला राजकीय पक्ष वेगळा आहे आणि तिथं एक प्रमुख पक्ष असा मोठा आहे. म्हणजे तामिळनाडूमध्ये काँग्रेस पक्ष हा फार दुय्यम पक्ष आहे, तिथं DMK आणि AIDMKचं राजकारण आहे, किंवा बेंगॉलमध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष दुय्यम आहे. आणि मला वाटतं कमलनाथांनी जे अलीकडे जे स्टेटमेंट केलं की प्रत्येक राज्यातल्या ठिकाणी या परिस्थितीनुसार काँग्रेस पक्ष दुय्यम भूमिका देखील स्वीकारायला तयार आहे. आणि मला वाटतं ही मोठी या महाआघाडीचा एक पाया व्यापक करण्याची नीती काँग्रेस पक्षानं सुद्धा स्वीकारलेली आहे. आणि त्यामुळे काँग्रेस पक्षातलं फ्लेक्झिबल धोरण हेच या महाआघाडीचं यश आहे असं मला आपल्याला स्पष्टपणे सांगायचं आहे. ठीक आहे, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आहेत. अतुल लोंढे, उत्तर प्रदेश पुरती आपण बोलूया. उत्तर प्रदेशमध्ये आज तुमचे 2 खासदार आहेत, सोनिया गांधी, राहुल गांधी. तिथे सुद्धा मायावतींचा बसपा आणि अखिलेश यादव यांचा सपा या दोघांची हातमिळवणी झालेली आहे. त्यांनी काँग्रेसला ऑफर दिली ती 7 ते 8 जागांची आहे. जर का काँग्रेसने नाही ऐकलं तर आम्ही केवळ 2 ठिकाणी म्हणजे अमेठी आणि रायबरेली या 2 ठिकाणी उमेदवार उभे करणार नाही. पण काँग्रेसला खुली ऑफर दिली. आता काँग्रेसनं ती स्वीकारायची नाही स्वीकारायची, काय विचार करायचा, कारण दुय्यम भूमिकेत जाऊन 7-8 जागा राष्ट्रीय पक्षाला इगो क्लॅश होतील. आशिष, मला असं वाटतं की आजच्या घडीला UP मध्ये काय होईल असा एवढ्या लवकर विचार करणं होईल, कारण की येणाऱ्या काळामध्ये आता 5 राज्यांचे निकाल लागलेले आहेत, त्या 3 राज्यामध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिलेला आहे. आणि ज्याला आपण हार्टलँड म्हणतो, म्हणजे राजस्थान असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, हा जो पूर्ण बेल्ट आहे खालती महाराष्ट्रापर्यंत, इथे काँग्रेस आणि भाजपमध्ये सरळ फाईट आहे. त्याचा निकाल काय तो लागलेला आहे. म्हणजे या निवडणुकांनी बऱ्यापैकी एक टोन सेट केलेला आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा, की काँग्रेस हे सुद्धा आता एक मुख्य पक्ष राहणार आहे. अनेक नेत्यांच्या चर्चेमधून आपल्याला एक गोष्ट आली, कर्नाटकामध्ये जवळपास हीच परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे UPचा जो प्रश्न आहे तर 14ची जी निवडणूक आहे, मग ती 14 नंतरची विधानसभेची UPची निवडणूक जरी असली तरी 2009च्या निवडणुकीमध्ये जवळजवळ जेव्हा अशी 4 टँगल निवडणूक झाली होती त्यावेळेस काँग्रेसला सुद्धा 21 जागा ह्या UPमध्ये मिळालेल्या होत्या. त्यामुळे जेव्हा ॲक्च्युली अक्रॉस द टेबल बसून तिन्ही पक्षांच्या आघाडीची जेव्हा चर्चा होईल, मला वाटतं तेव्हा चित्र जे आहे ते बऱ्यापैकी स्पष्ट होईल. पण एक गोष्ट मात्र ही नक्की झालेली आहे की ते अमित शहा बोलतात आहे महागठबंधनबद्दल, ज्यांना स्वतःच्या जवळचे लोक जे आहेत ते एक सोडून जात आहे. आपण जतीनराम मांझींबद्दल बोलला, आपण कुशवांबद्दल बोलला, आपण पाहिलंय की पासवानांची सुद्धा जे स्टेटमेंट आहेत ती सुद्धा बऱ्यापैकी बोलकी आहेत की पुढे काय होणार आहे. किंवा अगदी रामदास आठवलेंनी तर गंमतच केलेली आहे, म्हणजे आता ती पर्पजफुली केली की त्यांच्या शैलीतून निघून गेलंय माहीत नाही, पण 15-15 लाख रुपयासाठी रिझर्व्ह बँकेतनं पैसे काढत आहेत अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलेलं आहे. एवढी घटक पक्षांची हिंमत होणे ही भाजपा कुठेतरी कमकुवत झाली अशा पद्धतीचं सांगणं आहे. आणि जे धोरण आजपर्यंत म्हणजे अमित शहा आले किंवा
मोदी आले ते कधी मातोश्रीवर जात नव्हते किंवा शिवसेनेचा दखल सुद्धा घेत नव्हते. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं अनावरण असो, म्हणजे तिथे भूमिपूजन असो, किंवा इंदू मिलचं तिथला कार्यक्रम असो, बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा, तिथे सुद्धा कुठेही दखल न घेणारे आज सांगतात आहे की तुम्ही शिवसेनेला कुठले उत्तर देऊ नका. अक्षरशः म्हणजे हात पसरत आहेत शिवसेनेसमोर की तुम्ही आमच्याशी आघाडी करा. त्यामुळे आता अमित शहा आणि मोदी यांची भाजपा, कारण की भाजपा आता यांच्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहे. मोदी म्हणजे भाजपा आणि भाजपा म्हणजे मोदी असा पद्धतीचं समीकरण झालंय. तो आता पक्ष राहिलेला नाही, तो एका व्यक्तीच्या अवतीभोवती, दोन व्यक्तीच्या अवतीभोवती फिरणारी ती एक संघटना झालेली आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांनी पहिले विचार करावा. त्यामुळे त्यांचा ते जे भ्रम म्हणतात, तर त्याच्या मला तरी असंच म्हणावं लागेल की अमित शहा स्वतः भ्रमिष्ठ झालेले आहेत की आता मला माझं सांभाळता येत नाही, त्यामुळे काहीतरी दुसऱ्यांबद्दल आपण बोलून आपलं टाळूया. तर त्यांची जी परिस्थिती आहे ती आता दुय्यम झालेली आहे भाजपाची. आपण बघितलं असेल की त्यांची आता मेजॉरिटी पण राहिली नाही, 272 पण राहिली नाही, 269 पर्यंत आलेलं आहे, मेजॉरिटी राहिली नाही. आणि जे पक्ष विरोधात गेले आहे त्यांची जर संख्या विचारात घेतली तर हे अल्पमतातलं शेवटल्या 4 महिन्याचं सरकार आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. त्यामुळे महाआघाडी एकीकडे, महागठबंधन जे आहे या 5 राज्यांच्या निवडणुकांनी स्ट्रॉंग होत चाललेलं आहे. आणि त्यांना असं वाटलं होतं की हार्टलँडमध्ये आपण आपल्या जागा बऱ्यापैकी वाचवू आणि पूर्वोत्तर भागामध्ये आपण आपल्या जागा वाढवू. तर आता पूर्वोत्तरवर लढाई लढायची की हार्टलँडमध्ये आपले जाणारे जागा वाचवायच्या, अशा दुविधेमध्ये भाजपा आहे. आणि खरं आव्हान जे आहे ते भाजपासमोर आहे. आता काँग्रेस प्रणित महाआघाडी जी आहे किंवा युपीए ज्याला जे काही नाव येईल पुढच्या काळामध्ये, ही जी बनत आहे याची परिस्थिती दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत चाललेली आहे. ठीक आहे, मी जातोय लखनौला. आपल्या सोबत दिग्विजय सिंग देव आहेत, जे समाजवादी पार्टी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अखिलेश यादव यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात आणि त्यामुळे माझी त्यांच्याशी ओळख है. दिग्विजय सिंह देव जी, आपको आवाज सुनाई दे रही है? जी जी नमस्कार। हाँ, तो जिस तरह से गठबंधन अब सामने आ रहा है मायावती जी के बसपा के साथ सपा का, और उसमें कांग्रेस को कोई गुंजाइश दिख नहीं रही है, आपने सीधा कह दिया है हम देते हैं वो ले लो, नहीं तो हम अमेठी रायबरेली में दो जगह पे उम्मीदवार नहीं खड़ा करेंगे, लेकिन हम हमारा अपना लड़ेंगे। यही फॉर्मूला रहेगा आखिर तक? देखिए, बहुत कुछ स्थितियां अभी जो है वो स्थितियां अभी साफ नहीं है और वो समय के साथ साफ होंगी। लेकिन आपको ये मानना पड़ेगा कि जिस तरह से उत्तर प्रदेश में 2 बड़े उपचुनाव, एक उपचुनाव जो गोरखपुर का था, जो स्वयं यहाँ के मौजूदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ की सीट है, और दूसरा इलाहाबाद का फूलपुर सीट जो उप मुख्यमंत्री की सीट है, ये दोनों सीटें जो है भारतीय जनता पार्टी हार जाती है। उसके बाद जो कैराना उपचुनाव होता है और नूरपुर विधानसभा का उपचुनाव होता है, वो चुनाव भी भारतीय जनता पार्टी हार जाती है। यद्यपि इसमें जो है बीएसपी का कैंडिडेट नहीं था, लेकिन कहीं ना कहीं इस समझौते के तहत ये बड़ा रिजल्ट निकलकर सामने आया है। तो रही बात कांग्रेस की, कांग्रेस पहले भी हम कांग्रेस के साथ थे, लेकिन जो शर्तें होंगी वो राष्ट्रीय अध्यक्ष जी तय करेंगे, और किन बातों पर हमारा जो गठबंधन होगा, ये सब नेतृत्व का काम है, किन बातों पर तय होगा। जो भी बात निकल कर आएगी वो सबके सामने होगी। लेकिन ये तय है कि अगर देश का प्रधानमंत्री बनना है, किसी को भी बनना है, उसे चाहे गुजरात से आना पड़े, चाहे कहीं से आना पड़े, उत्तर प्रदेश आना पड़ेगा। और 80 सीटों के साथ उत्तर प्रदेश की जो हमारा गठबंधन है, या जो आने वाली परिस्थितियां है, ये उत्तर प्रदेश हिंदुस्तान का प्रधानमंत्री तय करने में बड़ी भूमिका निभाने वाला है। दिग्विजय सिंह देव जी, लेकिन 8 सीटें ऐसी है, 8 सीटें जिसमें महाराजगंज है, बाराबंकी है, कानपुर है, बनारस है, सहारनपुर है, गाजियाबाद है, अमेठी है और रायबरेली है। अमेठी रायबरेली छोड़ दीजिए, वहां से सोनिया गांधी, राहुल गांधी चुन के गए हैं। लेकिन जो बाकी की 6 सीटें हैं, जहां पे 2 नंबर पे कांग्रेस थी लास्ट लोकसभा में, तो ये जो 6 सीटें और ये अमेठी रायबरेली 2 सीटें, ऐसी 8 सीटें तो कांग्रेस के हक की बनती है। देखिए, सबसे बड़ी बात जो है, आपने 2 नंबर की सीट कहा, लेकिन तीसरे और चौथे पर कौन थे? और तीसरे और चौथे पर उनकी अगर वोटों की संख्या मिलाई जाए तो हम कहां खड़े होते, ये भी देखने वाली बात होगी। अच्छा, कुछ भी कहना भी जल्दबाजी है, लेकिन ये कहीं ना कहीं इनको, आप अगर मध्य प्रदेश को देखिए, अगर कांग्रेस कहीं ना कहीं चीजें अगर पहले से ही समझ कर बातें चलती, तो ये जो मशक्कत आखिरी टाइम करनी पड़ी वो ना करनी पड़ती।
जिस तरह से बहुजन समाज पार्टी का जनाधार बढ़ा है, वहीं समाजवादी पार्टी ने भी बड़ी तेजी के साथ जो आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष जी की जो छवि निखर के आई है, जो लोगों में नई मानसिकता आई है कि समाजवादी पार्टी जो सांप्रदायिकता के खिलाफ काम करती है, जो विकास के एजेंडे पे काम करना चाहती है, उसकी तरफ लोगों का विश्वास बढ़ा है। और मध्य प्रदेश में और राजस्थान में और छत्तीसगढ़ में जहां हमारा गोंडवाना गणतंत्र पार्टी से हमारा अलायंस था, वही बड़ी रैलियां कर हमने ये साबित किया और जनता ने साबित किया कि कहीं ना कहीं देश के सुनहरे भविष्य में आदरणीय अखिलेश यादव जी पूरी बड़ी भूमिका निभा रहे हैं। ठीक आहे, आपल्यासोबत राम कदम आहेत, आमदार आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत. राम कदम, जसं तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले की विरोधकांची महाआघाडी हा एक भ्रम आहे, पण आता ॲडव्होकेट सुरेश माने म्हणतायत की विरोधकांची महाआघाडी ही वास्तव आहे किंवा वास्तविकता आहे. आशिषजी, प्रामुख्यानं दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की ज्या वेळेस एखाद्या राजकीय पक्षाला याची जाणीव होते की आपण एकटं दुकटं लढून चालणार नाही, मोदी हे नाव इतकं प्रचंड मोठं आहे, भारतीय जनता पार्टी हा विश्वातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे, या पक्षाच्या पुढे आपला निभाव लागणार नाही याची जाणीव झाल्याच्या नंतर हे बाकीच्या सर्व पक्षांनी आघाडी आणि आघाडीतून आता महाआघाडी असा सगळा करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ठीक आहे, त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ लाभो. मूळ मुद्दा असा येतो की समविचारी पक्ष एकत्र येत असतील लोकशाहीमध्ये तर त्याचं निश्चितपणे आपण स्वागत करू शकतो. पण एका पक्षाची विचारधारा पूर्वेकडे आणि दुसऱ्या पक्षाची विचारधारा पश्चिमेकडे असे पक्षसुद्धा केवळ आणि केवळ गेल्या अनेक वर्षांनी भारतामध्ये जो विकासाचा एक नवा उंच महामेरू पाहायला मिळतोय, जगामध्ये भारताचं एक उंचावलेलं नाव पाहायला मिळतंय, ज्या मोदीजींमुळे पूर्ण देशाला जगामध्ये एक वेगळी मान्यता प्राप्त झाली. फक्त मोदींना कसं दाबता येईल, त्यांना कसं पराभूत करता येईल अशा विषारी आकांक्षेनं हे सगळे पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. समविचारी असते तर निश्चितपणे आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं. पण आता ठीक आहे, समविचारी नसले सुद्धा सत्तेच्या लालसेपोटी एकत्र येत असतील, लोकशाही त्यांनी काय करावं त्यांचा स्वतंत्र विचार आहे. पण एक मुद्दा मात्र इतिहासातला या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे. तो मुद्दा असा आहे की ज्यावेळेस पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध झालं, त्या युद्धाच्या वेळेस संख्येनं 100 कौरव एकत्र होते, पण सत्य हे फक्त 5 पांडवांच्या सोबत होतं. संख्या जरी कमी असली तर अखेर विजय हा सत्याचाच होतो. त्याच्यामुळे यांची महाआघाडी टिकेल का, महाआघाडी होईल का, हे कशासाठी एकत्र आले ते पूर्ण देशाला माहीत आहे. पण हे कितीही एकत्र आले तर 2019च्या निवडणुकीमध्ये मोदीजींचा, भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे. यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा यांना पराभव करता येणं शक्य नाही. एवढ्या सगळ्या 43 निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लढलं काँग्रेस पक्ष, त्यातल्या 33 निवडणुकांमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला. राहुल गांधीच्या ठिकाणी दुसरा कोणी पक्षाचा अध्यक्ष असता तर पूर्ण देशभर खलबत सुरू झाली असती की राहुल गांधींना अध्यक्षपदावरून काढा. पण ती गांधी नावाची किमया आहे, असं काही पूर्ण देशभरात घडलं नाही. पण तरीसुद्धा एखाद दुसऱ्या निवडणुकीमध्ये तीही 15-15 वर्षाची 2 राज्यामध्ये अँटी इन्कम्बन्सी होती हे मान्य असून सुद्धा एक असं वातावरण पसरवलं जात आहे की पहा, भारतीय जनता पार्टीच्या हातून राज्य निसटलं. काय निसटलं? अहो, मध्य प्रदेशमध्ये 15 वर्ष सत्ता आहे. 15 दिवस एखाद्या माणसाच्या सोबत आपण राहिलो तरी माणसं उपतात. इथे 15 वर्ष त्या लोकांनी निवडून दिले. तर त्याच्यामुळे पराभवाला अनेक कारणं असतात, त्याच्यामुळे त्या कारण मीमांसेमध्ये या चर्चेत जात नाही. पण जो काही कालच्या निवडणुकीवरून विरोधकांनी अर्थ काढलाय की आपण 4 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला आपण मात दिली, आता केंद्रातही आपण आलो, तर हे त्यांचं दिवसा पाहिलेलं स्वप्न आहे, हे काही पूर्ण होणार नाही. लोक विकासाला मत देत असतात. मी माझ्या एका परदेशी मित्राशी बोलत होतो आणि त्या परदेशी मित्रानं अतिशय एक चांगली गोष्ट आशिष या ठिकाणी सांगितली. तो म्हणाला की अगोदरच्या कालखंडामध्ये भारतात पंतप्रधान कोण आहेत हे परदेशी लोकांना माहीत नव्हतं, किंबहुना त्यांना त्याचं सोयरसूतक सुद्धा नव्हतं. पहिल्यांदा मोदीजी आल्याच्या नंतर परदेशातला माणूस सुद्धा मोदीजी काय बोलतात ते पाहतो, ऐकतो. इतकी मोठी विलक्षण प्रगल्भता ही आपण नाकारणार आहोत. तर त्याच्यामुळे महाआघाडी हा भ्रम आहे.
महाआघाडी हा कौरव एकत्र येऊन पांडवांच्या विरोधामध्ये आम्ही लढू आणि पांडवांना पराभूत करू असा हा त्यांचा खोटा भ्रम आहे. 2019ला तो स्पष्ट होईल. राम कदम, असं काय झालं की एनडीए मधून म्हणजे भाजप प्रणित एनडीए मधून योगायोग बघा पुन्हा 5 पांडव बाहेर पडलेत. म्हणजे तेलुगू देशम पार्टी चंद्राबाबू नायडूंची ती बाहेर पडली. त्यानंतर उपेंद्र कुशवाहा यांची राष्ट्रीय लोक समता पार्टी अलीकडेच बाहेर पडली. त्याच्या आधी मरू मुलर्ची द्रविड मुन्नेत्र कझगम हा एक दक्षिणेतला पक्ष बाहेर पडला. त्याच्याही आधी हरियाणा जनहित काँग्रेस बाहेर पडली. अलीकडेच मध्यंतरी पट्टाली मक्कन कच्ची हा एक पक्ष, म्हणजे असे 5 पक्ष जे स्वाभिमानी शेतकरी पक्ष घटक पक्ष होते हे बाहेर पडले. आणि शिवसेना तर काय आधीपासून वाकुल्या दाखवतेच आहे. कदाचित आता तर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर खूप जास्त वाढलेली आहे. त्यामुळे शिवसेना म्हणते की आमचा जो तडजोडीचा कागद होता तो सुद्धा गहाळ झालाय असा निरोप पाठवलेला आहे. म्हणजे आता बार्गेनिंग पॉवर घटक पक्षांची वाढलेली आहे. घटक पक्ष एनडीएतून बाहेर पडतायत तरी सुद्धा तुम्ही कौरव पांडवाच्या मिथकामध्ये रम्य आहात. बघा आशिष, आपण अतिशय नाजूक आणि महत्वाचा प्रश्न विचारलाय की हे सर्व बाहेर का पडतायत. हे बाहेर याच्यासाठी पडतायत ही त्यांची राजकीय आवश्यकता आहे. एका मोठ्या वृक्षाच्या खाली छोटी खुरपं किंवा छोटे छोटे वेली वाढू शकत नाहीत, म्हणून त्या वेलींना त्या वृक्षाच्या पलीकडे दूर जावं लागतं. या सर्व पक्षांना भीती आहे की ज्या पद्धतीनं मनसेनं मोदीजींचं कौतुक केलं आणि मनसे पक्ष हा रसातळाला गेला, त्या पद्धतीनं आपले पक्ष सुद्धा प्रादेशिक पक्ष असतील किंवा काही केंद्रीय राष्ट्रीय पक्ष असतील हे रसातळाला येतील ही भीती ही त्यांची राजकीय आवश्यकता आहे की बाहेर पडणं. आता त्याची अनेक कारणं आहेत, पण हे महत्त्वाचं कारण आहे, तुम्हालाही माहिती आहे. कधी कधी राज्यातला आमच्या सोबत असणारा पक्ष सुद्धा सत्तेत राहून सुद्धा सत्तेच्याच विरोधात बोलतो, कारण त्यांची ती राजकीय आवश्यकता आहे. ते जर तसं बोलले नाहीत, त्यांनी सुद्धा मोदींचं कौतुक केलं, त्यांनी सुद्धा भाजपचं कौतुक केलं, तर लोक म्हणतील हेही मोदींचं कौतुक करतात, हेही भाजपचं कौतुक करतात, तर ह्यांच्या वेगळ्या पक्षाची आवश्यकता काय. तर स्वतःचा पक्ष टिकवण्यासाठी कधी कधी राजकीय पक्षांना राजकीय आवश्यकता म्हणून हे करावं लागतं. पण आमची भूमिका मात्र अशी स्पष्ट आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अनेकांनी प्रश्न विचारले होते. त्यांनी प्रश्न विचारले होते की जर समजा अमुक अमुक लोक विचारधारेचे लोक जर तुमच्या सोबत नाही आले तर तुम्ही देशाला स्वातंत्र्य कसं मिळवून द्याल. आणि त्यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतिशय चांगलं उत्तर दिलं. ते म्हणाले की जे येतील त्यांच्या सोबत, जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय, आणि जे विरोध करतील त्या विरोधाला डावलून सुद्धा आम्ही या देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ. आमचा विचार सुस्पष्ट आहे. विकास ज्याला या देशाचा करायचा अशा समविचारी सोबत येत असतील त्यांचं स्वागत आहे. बरं, ठीक आहे. म्हणजे भाजप सावरकरांच्या मार्गाने जाणार आहे हे एक प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा दाखला जेव्हा मुस्लिम लीग सोबत येईल का नाही, ऐका स्वातंत्र्यवीर सावरकर नाही आशिषजी, हा समग्र सावरकरांच्या खंडातला हा दाखला आहे. जेव्हा मुस्लिम लीग सोबत येईल की नाही असा प्रश्न त्यांना विचारला गेला होता, त्यावेळेस सावरकर तुम्ही उत्तर होतं. पूर्ण उत्तराच्या बाजूने जाऊ नका, पण बोलण्याचा भाग असा विकासाच्या बाजूने जे लोक आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन 2019ला सत्ता स्थापन करू. ठीक आहे. आपल्यासोबत महेश तपासे आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. मी जेव्हा हा विचार करतो आणि जेव्हा मी ऍक्टिव्ह रिपोर्टिंग मध्ये होतो साधारणतः 1.5 वर्षापूर्वी, तेव्हाच मला महागठबंधनची चौकट काय असू शकते याचा काही तपशील किंवा काही इनपुट्स हाती लागले होते. त्यामध्ये मला असं लक्षात आलं की शरद पवार ही एक खूप महत्त्वाची भूमिका समन्वयक म्हणून काँग्रेस प्रणित आघाडी किंवा महाआघाडी होऊ पाहत असेल तर त्यात शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मला आठवतंय शरद पवारांनी सुद्धा नंतर ते जाहीर केलं. ते असं म्हणाले की काँग्रेस प्रणित आघाडी असं म्हणता येणार नाही, राज्यांमध्ये आघाडी जर का झाली आणि त्यात काँग्रेसनं वेळप्रसंगी दुय्यम भूमिका जरी बजावली तरी ते काँग्रेसच्या हिताचं राहणार आहे, कारण भाजप बरोबर जायला बहुतांशी पक्ष हे नाखुश असणार आहेत. त्यामुळे काँग्रेसनं आधीच विचार करावा. आपला 1-2 गोष्टी त्यांनी करावेत की आपला नेता दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करू नये.
दुसऱ्यांनी तो स्वीकारला पाहिजे असं त्यांनी करावं. आणि नंतर अलीकडचं त्यांचं वक्तव्य आहे पवारांचं की राहुल गांधी हे आता त्यांच्या पक्षामध्ये सर्वमान्य नेते झालेले आहेत आणि इतरही त्यांना स्वीकारतील. हे खूप महत्त्वाचं वाक्य होतं. महेश तपासे, मला त्या अनुषंगानं विचारायचं आहे, राज्यात महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाटपाची बोलणी चाललेली आहे. बैठकांच्या फड रोज बसतायत, तरी आउटकम निघत नाही आहे. एकच बातमी पुढे येते, 40 जागांचं फायनल झालं, 8 जागा उरल्या आहेत. ह्या अशा 8 जागा कोणत्या आहेत की ज्यावरती अजूनही वाद आहेत? हे गोष्ट खरं आहे की 2019ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी ही महाराष्ट्रात आणि देशामध्ये आम्ही मान्य केलेली आहे. आणि ज्या काय माहिती तुमच्याकडे तीच आमच्याकडे माहिती आहे की साधारण 41 जागांपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये व्यवस्थितपणे चर्चा झालेली आहे. 7-8 जागांची चर्चा होणं बाकी आहे. आता काही पक्ष अजून ह्या आमच्या महाआघाडीमध्ये येतील अशी अपेक्षा आणि त्याच्या संदर्भात ती चर्चा देखील आमची बोलणी पण त्या लोकांसोबत चालू आहे. त्याच्यामुळे थोडे दिवस वाट पाहूया. एक गोष्ट खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आज जे सरकार आहे ते 2019मध्ये अजिबात राहणार नाही. मगाशी राम कदम म्हणाले की पांडवांसारखं सत्यवादी आमचं सरकार आहे. खरंच तुमचं सत्यवादी सरकार आणि किंवा तुमच्या पक्षाचे नेते किती सत्यवादी आहेत हे महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या जनतेने गेल्या 4-4.5 वर्ष पाहिलेलं आहे. आणि भ्रमनिरासच्या बाबतीत मला एवढं म्हणायचं आहे की काल परवा मी अमित शहा जे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांची एक स्टेटमेंट वाचत होतो काही दिवसाआधी की 2019ला जर भाजप आलं तर उद्या देशामध्ये 50 वर्ष भाजपच राज्य करेल. हा जो त्यांचा भ्रम आहे त्या भ्रमाचा भोपळा फोडण्याचं काम ह्या 5 राज्यातल्या जनतेने केले. आता महाराष्ट्रातली जनता असेल किंवा देशातल्या लोकसभेतली एकंदरीत जनता असेल, हा त्यांच्या भ्रमाचा भोपळा म्हणजे भाजपच्या भ्रमाचा भोपळा 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये फुटणार. ठीक आहे. मी सुरेश माने तुम्हाला एक क्लिष्ट प्रश्न विचारतोय, कारण काय पत्रकार असल्यामुळं शंका उपस्थित करणे हे माझं काम आहे. ह्या ज्या 8 जागा आहेत ज्यावरती वाद सुरू आहे आणि तो आजचा वाद नाही आहे, साधारण महिन्याभरापासून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये वाद सुरू आहे. मला असं राहून वाटतं की काँग्रेसची विचारधारा ज्या पक्षांबरोबर आडवी येते किंवा काँग्रेसला ते पक्ष चालणारच नाही, फॉर एक्झाम्पल मनसे, काँग्रेसने जर का महाराष्ट्रात मनसेबरोबर हातमिळवणी केली तर त्याचे रिपरकशन किंवा त्याचे पडसाद हे उत्तर प्रदेश बिहार तिकडं उमटू शकतात. म्हणून मनसेनी कदाचित 2 जागा 3 जागा घेऊन शरद पवारांच्या कोट्यात जावं, किंवा नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष आहे त्यांनी एखाद दुसरी जागा घेऊन शरद पवारांच्या कोट्यात जावं, किंवा राजू शेट्टी यांनी काँग्रेसच्या कोट्यातून यावं. असं काही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर महाराष्ट्राच्या पातळीवरती छोट्या पक्षांचं होऊ शकतं का की जर का मोदी विरोधी आघाडीत जायचंच आहे आपल्याला असं ठरवलं तर? आशिष, तुम्ही जे एक्झॅक्टली आता महाराष्ट्राच्या जे मुद्द्यावर आलात ते खरं वास्तव आहे की महाराष्ट्राच्या 48 लोकसभेच्या जागापैकी काँग्रेस राष्ट्रवादीकडे सध्या 6 जागा आहेत आणि आता राजू शेट्टी पकडले तर 7 आहेत. बाकीच्या 41 जागा या शिवसेना भारतीय जनता पार्टीकडे आहेत 48 पैकी. अशा वेळेला की जे लहानसहान पक्ष आपल्यासोबत यावेत म्हणून काँग्रेस पक्ष देखील प्रयत्नशील आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील प्रयत्नशील आहे. अधिकारवाणीने त्यांचे प्रवक्ते फार प्रकाश टाकू शकतात, पण माझ्या माहितीनुसार हे दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत की जसं देशाच्या स्तरावर एक मोठं महासमीकरण उभं राहावं, महाआघाडी उभी राहावी, तशी महाराष्ट्रात सुद्धा शिवसेना BJPच्या विरोधात एक महाआघाडी उभी राहावी. हा अशा प्रकारचा महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे, ही गोष्ट खरी आहे. आता 48 जागापैकी ज्या 8 जागाविषयी ज्या वर्तमानपत्रातून बातम्या येतात त्या न ठरलेल्या जागा असं म्हणून त्याची बातमी येते. खरं म्हणजे मला वाटतं, म्हणजे माझे हे रीडिंग आहे की काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष या दोघांनाही कळून चुकलंय की या 8 जागासाठी त्यांच्या सोबत जे मित्र पक्ष येतील त्यांना अकोमोडेट करून एक मोठं समीकरण करण्यासाठी या 8 जागांचा वापर करायचा. मग त्या 8 जागांचा वापर आता शेका पक्ष महाराष्ट्रामध्ये गेल्या वेळेला 2 लोकसभा लढलेला होता, एक मावळ आणि एक मला एक वाटतं रायगड. आता ह्या दोन्ही जागा शेका पक्ष महाराष्ट्रात लढवत नाही आहे.
आणि अशा वेळेला या संपूर्णपणे जागावरती उमेदवार उतरवणं आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं लढण्यापेक्षा हे छोटे छोटे महाराष्ट्राच्या राजकारणातील 1-2%, 3-4%, 5-10% असे जे मतं असणारे पक्ष आहेत किंवा ज्यांचं योगदान होऊ शकतं, याच्यामध्ये 2 आणखी फरक आहेत की तो राजकीय पक्ष आहे पण त्याला एक वेगळा सामाजिक आधार आहे, सोशल बेस आहे, याचा देखील प्रामुख्याने विचार होऊ शकतो. आणि म्हणूनच काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे वारंवार बोललं जातं की आमची अजून वंचित आघाडीबरोबर बोलणी सुरू आहे किंवा आमची यांच्याबरोबर बोलणी सुरू आहे. त्याचं कारण असं की या 8 जागांमध्ये महाराष्ट्रातील इतर लहान सहान पक्ष आहेत. मग जसं आपल्या या विरार पट्ट्यामध्ये बहुजन आघाडी आहे किंवा राजू शेट्टींचा कोल्हापूरकडचा भाग आहे किंवा आणखीन कुठले छोटे मोठे पक्ष, यांच्या या 8 जागाच्या आधारावरती आणि मग काँग्रेस राष्ट्रवादी जे काही त्यांचं जागा वाटप ठरेल ते अंदाजाने आपण 20-20 समजू किंवा त्यांचा जो काही हिस्सा असेल तो, पण या 8 जागाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये लहान सहान छोट्या पक्षांना सोबत घेण्याची मानसिकता मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने दोघांनी बनवलेली आहे आणि म्हणून त्या 8 जागाचं धोरण अजून ते ठरलेलं नाही. अतुल लोंढे, हाच प्रश्न आहे. तुम्ही प्रकाश आंबेडकरांना आज निरोप पाठवलेला आहे, निर्वाणीचा निरोप आहे, काय ते लवकर सांगा. तुम्हाला जर का अकोल्याची जागा हवी असेल किंवा आणखीन कोणती वाशिमची जागा असेल, काय असेल ते आम्हाला सांगा, आम्हाला ठरवता येईल. पण प्रकाश आंबेडकरांकडून हे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत MIMची साथ ते सोडणार नाही आहेत. जर का प्रकाश आंबेडकर MIMची साथ सोडणार नसतील, ओवेसींना सोडणार नसतील, तर मग काँग्रेसला कसे चालतील? नाही, असा आशिषजी ही बाब एकदम बरोबर आहे की जो धर्मवादी पक्ष आहे, ज्याने BJPची जी बी टीम आहे तो पक्ष चालण्याचा प्रश्नच येत नाही. पण प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरू आहे. आपण जे म्हणता त्याच्यातलं आता मी काही इथे टीव्हीवर बोलणं योग्य नाही, पण चर्चा सुरू आहे आणि आम्हाला असा विश्वास आहे की ते आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांना कल्पना आहे की देश कुठल्या परिस्थितीला समोर जातो आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्या इतिहासाला साजेसा, आपल्या लौकिकाला साजेसा असा ते निर्णय घेतील असा काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा विश्वास आहे. आणि म्हणून निर्वाणीचा वगैरे इशारा दिला असं माझी तरी माहिती नाही, कदाचित तुमची ठीक आहे, अजून 2-3 वेळा द्या. पण त्यांनी सोबत यावं आणि या देशाचं संविधान, या देशाच्या एकता आपण एकत्र वाचलं पाहिजे, या विचाराशी ते सहमत होतील असा आमचा विश्वास आहे. 1-2 मुद्दे मला जरा जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षासंदर्भातही बोलायचे आहे, कारण ते आवश्यक आहे. जगातला सगळ्यात मोठा पक्ष पण जगातल्या सगळ्यात लहान या मुद्द्यावरती आपल्याला बोलायचं आहे. माझं कमर्शियल आघाडी करा. प्लीज प्लीज राम कदमांनी किती इच्छा ठेवली तेवढा वेटो मला द्या. मी एक ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर मला याच मुद्द्यावर चर्चा करायची आहे, ज्या मुद्द्यावरती तुम्हाला बोलायचं आहे. अतुल लोंढे, मला माहिती आहे तुम्ही खूप चाणाक्ष प्रवक्ते आहात. ब्रेक नंतर आपल्याला चर्चा अशी करायची आहे की महाआघाडी जी होऊ घातली आहे ती काँग्रेस प्रणित महाआघाडी असेल की मोदी विरोधकांची महाआघाडी असेल की भाजपला जसं वाटतं ज्यांना ज्यांना मोदींची काविळी झालेली आहे त्यांची महाआघाडी असेल, त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय लखनौला. आपल्यासोबत दिग्विजय सिंग देवही आहेत, जे दिग्विजय सिंग देव हे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी यूनिट जे आहे त्याचे. दिग्विजय जी, यही है जैसे मैंने मराठी में कहा, आपके लिए हिंदी में रिपीट कर रहा हूँ कि ये जो भी महागठबंधन बनने जा रहा है या बनने की कोशिश हो रही है, ये सब मोदी विरोधक है. इन सब को मोदी जी का पिलिया हो गया है और मोदी के खिलाफ हमें एक आना है. इनके पास ना कोई कॉमन मिनिमम प्रोग्राम है, ना कोई एक विचारधारा है, सब अलग अलग, सिर्फ एक ही एजेंडा है, मोदी जी के खिलाफ मोर्चा बनाना है. यही है या कुछ अलग समीकरण है? आशीष जी, मैं एक बात ये पूछना चाहूंगा कि हिंदुस्तान के लोकतंत्र में हम प्रधानमंत्री चुनते हैं, अपना नेता चुनते हैं, ना कि भगवान चुनते हैं.
हमने नेता चुना है, प्रधानमंत्री इस उत्तर प्रदेश की जनता ने और हिंदुस्तान की जनता ने एक लोकतांत्रिक प्रक्रिया के तहत 5 साल बाद होने वाले चुनाव में देश का प्रधानमंत्री चुना है। हमने कोई भगवान नहीं चुना जिसके खिलाफ अगर वो गलत करेगा तो हम बोल नहीं सकते, अगर वो गरीब मजदूर किसान की बात नहीं करेगा तो हम बोल नहीं सकते। अभी मेरे एक भाई बोल रहे थे जो पिछले 5 राज्यों में जो चुनाव हुए जहां भारतीय जनता पार्टी बुरी तरह हारी है, वो कह रहे थे कि वो अपने कारण बता रहे थे, लेकिन कारण सच सबके सामने निकल कर आ चुके हैं। इस 4.5 साल की सरकार में सिर्फ आप पीछे की सरकार को दोषारोपण करते रहेंगे कि पीछे की सरकारों ने नहीं किया तो हम क्या करें, पीछे की सरकारों ने नहीं किया तो हम क्या करें। तो फिर जनता ने आपको लाया किस लिए था, फिर आपको क्यों बैठाया था? आप ही तो सपना दिखा रहे थे, आप ही बता रहे थे कि हम देश बदल देंगे, हम ये कर देंगे, हम जादू ला देंगे, हम 15 लाख खाते में ला देंगे, हम पता नहीं कौन सी योजना ले आएंगे, कौन सी जादू की छड़ी आप दिखा रहे थे। उसी पर तो आपको भारतीय जनता पार्टी को लोगों ने वोट दिया और मोदी को बैठाया। ये विरोध मोदी का नहीं है, ये विरोध उस बात का है कि जहां देश में गरीबी, भुखमरी, किसान, मजदूर, बेरोजगार, नौजवान की बात होनी चाहिए, वहां पर मुद्दे क्या हैं। जैसे उत्तर प्रदेश में आप देख लीजिए, मुद्दे गाय और गोबर से बाहर ही नहीं निकल पा रहे हैं। यहां पर जिस तरह से किसानों की आत्महत्याएं बढ़ी हैं, अभी 3 दिन पहले ही एक बांदा का किसान आत्महत्या कर लेता है। तो क्या मुद्दा किसान होना चाहिए? देश के गरीब मजदूर किसान नहीं होने चाहिए? मुद्दे कहां से गाय गोबर रह गए? उत्तर प्रदेश में जब देश के प्रधानमंत्री आते हैं तो कहते हैं कि यहाँ कब्रिस्तान और उनकी बाउंड्री करा दी जाती है, बिजली और दिवाली और रमजान पर आती है। देश का प्रधानमंत्री जब ऐसी मुद्दों पर बात करिएगा तो सोचिए देश किस दिशा में जा रहा है। हमने भगवान नहीं चुना, हमने प्रधानमंत्री चुना है। समाजवादी पार्टी ने जिस तरह से काम कर उत्तर प्रदेश को तमाम चीजों से आगे बढ़ाया था, जहां हम गन्ना उत्पादन, चीनी उत्पादन में पहले नंबर पे गए, दूध उत्पादन में पहले नंबर पर आए, जहां हम अंडा उत्पादन में पहले नंबर पे आए, वही किसानी की जो दर है, जो किसानों में जो आमूल चूल परिवर्तन किया, उनका पैसा उनका सीधे उनके खातों में दिया। ये जो नौजवान है जिन आज डिजिटल इंडिया की आप बात कर रहे हो, उत्तर प्रदेश में आदरणीय अखिलेश यादव जी ने 18 लाख नौजवानों को लैपटॉप देकर देश को आगे बढ़ाने के लिए, उसी डिजिटल इंडिया में ले जाने के लिए काम किया। तो भारतीय जनता पार्टी के पास तो सिर्फ नारे हैं, हम कोई हमारा पर्सनल विरोध किसी से नहीं है, लेकिन जो व्यक्ति बार बार आकर कैमरे पर, टीवी पर, अभी कल भी आंकड़े आ गए, मैं भी देख रहा था, सोशल मीडिया और चल रहा था कि हजारों करोड़ रुपए प्रचार में खर्च कर दिए गए। क्या इन प्रचार के पैसों से कोई और काम नहीं हो सकता था? ये कहते हैं कि देश में हमने विकास किया, बताते क्या है कि हमने महाराष्ट्र में पता नहीं क्या बना दिया। उत्तर प्रदेश आते हैं तो बताते हैं कि सैकड़ों किलोमीटर हमने रोड बनाई, महाराष्ट्र में जाते हैं तो कहते हैं हमने उत्तर प्रदेश में सैकड़ों किलोमीटर रोड बनाई, लेकिन इनके पास कोई एक ऐसा काम नहीं है जो ये दिखाया जा सके। और जो सच्चाई है वो अलग है। आपका पड़ोस का राजकारण हमने जो सुना है, जो जानकारी हमें है, गुजरात में क्या हो रहा है, जो अडानी पोर्ट हो गया, हमारे यहाँ जितने बड़े काम है अडानी के पास चले गए। ये किस तरह की ये पूंजीवादी सरकार आ गई है। और ठीक है पूंजीवाद के खिलाफ आपका मोर्चा है, या समाजवादियों का पूंजीवाद के खिलाफ मोर्चा वापस से उन्होंने खोला है। राम कदम हे बघा, आता ते एक जे मुद्दा म्हणाले ना दिग्विजय सिंग देव, आशिष जी, तो पॉइंट टू बी नोटेड कसा आहे तुम्हाला सांगतो। रामदास आठवले घ्या, मोदी सरकार मधले मंत्री, अहो अलीकडचं वक्तव्य आहे, आरबीआयने आम्हाला अडवलं म्हणून हळूहळू पैसे येत आहेत म्हणे तुमच्या अकाउंटमध्ये 15 लाख जमा होतील। अरे मंत्री असं कसं बोलतायत, पुन्हा सांगतायत पैसे येतील म्हणून लोकांना। रामदास आठवले बोलले, यांनी मग विश्वास उडतो ना। आशीष जी, केवल दिग्विजय जी बोल रहे थे वे समझ पाए करके, उस कारण मैं उनका जवाब एक लाइन में हिंदी में देना चाहूँगा। दिग्विजय जी, बड़ी ईमानदारी के साथ क्या आप इस बात को स्वीकार करोगे कि कन्याकुमारी से लेकर के पूरे कश्मीर तक सब दूर कहीं पर भी जाओ, सब जगहों पर रास्तों के बड़े पैमानों पे, पुल निर्माण के बड़े पैमानों पे काम चल रहे हैं? या आप बात को स्वीकार करोगे या नहीं स्वीकार करोगे? ये सच्चाई है, इसे आप नकार नहीं सकते।
तर त्याच्यामुळे समाजवादी पार्टीचे नेते इथे टीव्ही चॅनलवर धादांत खोटं बोलतात. दिग्विजय जी, आपण आप देशभरात कुठे आप गेलो, मुझे सर्व देंगे ठिकाणी आपका विकासाची जवाब कामं देने के सुरू आहे. लिए? कुठे ब्रिजचं सुरू आहे, कुठे एक आप मौका मेट्रो मुझे सुरू दीजिए आहे, जवाब कुठे देने के लिए. मोनो हाँ, ठीक है, ठीक है, मैं आता हूँ आपके पास. सुरू आहे. आपके आणि पास आ रहा हूँ. असताना बाद में आता हूँ, सुद्धा दिग्विजय जी. त्याला अशा पद्धतीने आपके पास म्हणतात. बाद में आ ठीक रहा आहे. हा एक मुद्दा. मैं आपके पास बाद में आता हूँ दिग्विजय जी, मैं आपके पास बाद में आता हूँ. मला असं प्रारंभ में यह एक मुद्दा और दूसरा मुद्दा यदि वहां पे समाजवादी पार्टी ने उत्तर प्रदेश में काम किए थे तो करारी हार का सामना भाजपा के सामने क्यों नहीं करना पड़ा? इसी बात पे सब कुछ छुपा है. तो इसलिए इस बहस को थोड़ा व्यापक बनाते हुए आपको ये स्वीकार करना होगा कि आपके कार्यकाल में काम नहीं हुए थे, उस कारण लोगों की नाराजगी थी. और मैं पुनः एक बार दोहराऊं कि मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ में एंटी इनकम्बेंसी थी, जो एंटी इनकम्बेंसी को आपको हमको सबको स्वीकार करना होगा. 15 वर्षों से, गत 15 सालों से अंतराल में हमारी सरकार वहां पे रही है और इतना होने के बावजूद भी मध्य प्रदेश में और राजस्थान में दोनों जगह पे कांग्रेस अपना बहुमत नहीं बना पाई. मग आशिष, मध्य महाराष्ट्रामध्ये प्रदेश में सुद्धा केवळ 4-5 15 वर्ष सीटों का सरकार अंतर रहा होतं, है. म्हणजे हा काही मोदींचा सच्चाई आणि है. देवेंद्र फडणवीसांचा विजय नव्हता, अँटी इन्कम्बन्सीचा विजय होता, हे मान्य केल्यासारखं होईल. राम कदम. नाही, आशिष जी मी उत्तर देतो याचं की मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बाबतीमध्ये जी स्थिती होती ती स्थिती आणि महाराष्ट्रातली स्थिती पूर्णपणे वेगळी आहे. महाराष्ट्रामध्ये लोक कंटाळले होते काँग्रेसला, राष्ट्रवादीला. विषय अँटी इन्कम्बन्सीचा नव्हता. कशी काय? त्याच्यामध्ये आपसात एवढ्या दुफळ्या माजल्या होत्या, कोणी कुणाचं घर भरायचं याच्या त्यांची 15 वर्ष गेली. बरं, अँटी इन्कम्बन्सी आणि कंटाळलेल्या याच्यातला फरक काय? लोकांनी फडणवीस आणि मोदीजींकडे सरकार दिलेलं आहे. अँटी इन्कम्बन्सी आणि कंटाळलेल्या याच्यात काय फरक आहे? काय? येतोय तुमच्याकडे. अँटी इन्कम्बन्सी आणि कंटाळलेल्या याच्यात फरक काय? नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ज्या Anti-incumbency पद्धतीने आणि इरिगेशन कंटाळणे पासून याच्यात सर्व फरक आहे. याच्यात भ्रष्टाचार केला होता. मध्य प्रदेशमध्ये कोर्टामध्ये कोणत्याही affidavit दिलं तसं आहे भ्रष्टाचाराचा का? आरोप नाही. अतुल हो, व्यापम घोटाळा. भ्रष्टाचाराचा आरोप नाही. जे आरोप लावले गेले ते खोटे होते. नंतर सरकारवर प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अँटी इन्कम्बन्सी म्हणता येणार नाही. लोक भ्रष्टाचाराला कंटाळले होते. लोक आणि 36,000 कोटीचा धनाचा घोटाळा तो काय चंद्रावर झाला होता का? व्यापम घोटाळ्याच्या तो काही चंद्रावर झाला होता का? पनामा पेपर तुमच्या रमण सिंगाच्या मुलाचा आणि 36,000 कोटीचा जो घोटाळा आहे माहित आहे धनाचा, तो काही चंद्रावर झाला होता का? अहो, तुम्हीच लावायचं आणि तुम्हीच द्यायची क्लीन चिट ऑफिसर देवेंद्र फडणवीसांचं ऑफिस. बरं, ठीक आहे. आरोप प्रत्यारोपात नको जाऊया. राम कदम, आरोप प्रत्यारोप नको करूया. आपण चर्चा करूया की खरंच भाजपला आणि मोदींना आव्हान देण्यासाठी महाआघाडी जर का होत असेल तर ती टिकणार आहे का, यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. आरोप प्रत्यारोप राहू द्या, निवडणुकीच्या काळात करा. ठीक आहे. महेश तपासे, साधा प्रश्न आहे की मागचं सरकार कसं गेलं, काय गेलं यात पडायचं नाही. मागच्या निवडणुका राज्यातल्या ज्या झालेल्या आहेत विधानसभेच्या, तेव्हा प्रत्येकजण स्वबळावर लढले. चारही पक्ष आपल्या आपल्या चिन्हावरती लढले. भाजपचे जे 122 आमदार निवडून आले त्यातले साधारणतः 39 ते 40 आमदार हे काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे सोयरे होते. हे नंतर बाब पुढं आली. आज ते भाजप बरोबर राहतील का, हाही एक प्रश्न आहे. तुम्हाला काय दिसतंय? 4 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. आता जर का तुमची आघाडी होत असेल काँग्रेस राष्ट्रवादीची, तर ती भाजप शिवसेना युतीला टक्कर देईल का? कारण युतीचं अजूनही काही कळत नाही, होणार आहे नाही होणार आहे. पण आपण गृहीत धरून चालतोय की शिवसेनेला युती करण्यापासून पर्याय नाही. त्यामुळे शिवसेना भाजपची युती होणार आहे आणि त्याला तुम्ही आघाडी म्हणून टक्कर देऊ शकता का? शिवसेना आणि भाजपची युती होणारच आहे. आणि हे आज हे किती जरी नाही म्हटले तर शेवटच्या क्षणाला त्यांचे आमदार, त्यांचे निवडून आलेले खासदार एकत्र बसून ते आघाडी करण्याला मातोश्रींना म्हणजे उद्धव ठाकरेजींना आणि भाजपचे दानवेजींना ते भाग पडतील आणि त्यांची लोकसभेत आणि विधानसभेत आघाडी होईल हे गृहीत धरूनच ह्यावेळेला महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूला उभं राहण्याची भूमिका घेतलेली आहे. आता ही पहिल्यांदा नाही की शिवसेनेने भाजपची युती झाली. ह्याच्या आधी 25 वर्ष त्या युतीमध्ये लढलेले आहेत. 2014चा एक अपवाद सोडला
तर त्या ठिकाणी ह्याच्या वेळेला म्हणजे ह्याच्या आधी 15 वर्ष आम्ही त्या ठिकाणी शासन केलं आमचं दोन्ही पक्षांनी. त्याच्या आधी एकत्रित काँग्रेस होती, त्यावेळेला आम्ही त्यांना एकत्रितपणे टक्कर दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या युतीचं फार मोठं आव्हान आज आहे असं मला वाटत नाही. मोदीजींचा 2014 ह्या कालखंडामध्ये देशाच्या पॉलिटिकल स्केपमध्ये त्यांचं आगमन झालं. तोपर्यंत ते फक्त गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ते ओळखले जात होते, परंतु देशाच्या पंतप्रधानपदी त्यांचं जे प्रोजेक्शन त्यांनी केलं आणि ज्या ज्या काँग्रेसच्या गोष्टींवर किंवा मनमोहन सिंग सरकारच्या गोष्टींवर त्यांनी टीका केली त्याच गोष्टी त्यांनी अंमलात आणायला सुरुवात केली. म्हणजे मोदींचा पंतप्रधान व्हायच्या आधीचा जो आरोप होता आणि पंतप्रधान झाल्यानंतर जो काय त्यांचा काम करण्याची शैली होती ही पूर्णपणे वेगळी, ही पूर्ण देशाने पाहिलेली आहे. आज मोदी विरोधी मला असं खात्रीने मी सांगू शकतो की आम्ही तर समजा विरोधकच आहोत, काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादीने आता ठरवलेलं आहे, परंतु विरोधी पक्षात आहे. ऐकून घ्या, मोदी साहेबांचे विरोधक हे भाजपमध्ये पण आहेत, हे पण आपण मान्य केलं पाहिजे. आणि ते मोठ्या मोठ्या आमदार असतील, त्यांचे खासदार असतील किंवा केंद्रातले त्यांचे मंत्री असतील, आपण पत्रकारात आपल्याशी अनेक मंत्री आणि आमदार आणि भाजपचे खासदार खासगीमध्ये चर्चा करतात की कशा पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने भाजप चाललेलं आहे. त्यांच्या त्या खासदार सावित्री फुले त्या सोडून आल्या, आमचे भंडाऱ्याचे खासदार सोडून गेले, आशिष देशमुख काटोलचा त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला. अशा पद्धतीने आता अनेक जे भाजपचे लोकांना वाटत होतं की भाजपचं सरकार आल्यानंतर फार वेगळ्या पद्धतीने काम केलं जाईल, तशी परिस्थिती नाही. त्या पक्षामध्ये लोकशाही उरलेली नाही आणि त्यामुळे लोक परत हे काँग्रेस राष्ट्रवादीकडे येतील आणि भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते आज त्या ताकदीने प्रचार करू शकत नाही, हे पण आपण मान्य केलं पाहिजे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. राष्ट्रवादींनी 2014ला पृथ्वीराज चव्हाण सरकार पाडलं होतं, तेव्हा राष्ट्रपती राजवट होती आणि राष्ट्रपती राजवटीखाली 2014ची विधानसभा निवडणूक झाली. कारण इंदिरा गांधींनी शरद पवारांचं पुलोचं सरकार पाडलं होतं, त्याचा वचपा पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार खाली खेचून पवारांनी काढली, अशी आख्यायिका आता पुस्तकांमध्ये लिहिली गेलेली आहे. प्रश्न असा आहे की आता 4 वर्षात राष्ट्रवादीला हे कळलंय की काँग्रेस शिवाय आपल्याला मतं मिळत नाहीत. असं आहे की राष्ट्रवादीला जर भाजप सोबत जायचंच असतं तर 4 वर्ष आम्ही काय वाट बघण्याची काय आवश्यकता होती. काँग्रेसच्या सोबत आमचं एक नैसर्गिक अलायन्स आहे. 99 मध्ये ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, एक विदेशीपणाचा मुद्दा होता. 2014ला काय झालं होतं ऐकून घ्या ना, ते सांगतो. त्याच्यानंतर देखील आम्ही काँग्रेसच्या सोबत 99 मध्ये सरकारमध्ये बसलो. एक लोकशाही मार्गाने एक मुद्दा प्रस्तुत केला गेला काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये. त्याच्यानंतर पवार साहेबांनी बाहेर पडले किंवा बाहेर त्यांना काढण्यात आलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तरी देखील महाराष्ट्रात आम्ही शिवसेना आणि भाजप सोबत 99च्या निवडणुकीमध्ये अलायन्स केले नाही, म्हणजे पोस्ट पोल अलायन्स जिला म्हणतो. आम्ही काँग्रेस सोबत राहिलो. 15 वर्ष आम्ही काँग्रेसच्या अलायन्समध्ये आम्ही त्या ठिकाणी काम केलं आणि 14च्या निवडणुकीमध्ये ज्या काही तांत्रिक गोष्टीमुळे कुठे भांडं लागलं आणि सगळ्यांनाच वाटलं की आपण स्वतंत्रपणे ताकद लढले. असं नाही की काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढले, भाजप आणि शिवसेना देखील स्वतंत्र लढले, हेही तेवढंच खरं आहे. आणि मग निकालाच्या दिवशी दुपारी 12 वाजता तुम्ही हे ठरवलं की नाही, भाजप आपल्या जास्त जवळच आहे. अजिबात नाही. हा आणि तुम्ही बाहेरून पाठिंबा दिला. अजिबात नाही. अशा कुठल्याही परिस्थितीचा कुठलाही पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला नाही. एक गोष्ट खरी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस एवढी म्हणाली की आत्ताच निवडणुका झालेल्या आहेत आणि परत महाराष्ट्राच्या माथ्यावर निवडणुका होऊ नये ह्याच्यासाठी आपण थोडा दिवस कल काढण्याची आवश्यकता आहे, हे वाक्य त्या ठिकाणी आहे. पण आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आहे, आधीही होतं, आजही आहे आणि भविष्यात. आणि तुमच्या नेत्यांवर जर का कारवाई झाली तरी सुद्धा तुम्ही भाजपला आपलंसं करणार नाही. असं आहे की कारवाई होणार हे म्हणतायत. आता अजितदादांचं परवा एक विधानच होतं की तुम्ही कुठल्या चौकशीला बोलवतो त्या ठिकाणी आम्ही जातच आहोत आणि ही कारवाई होणार हा नंतरचा प्रश्न आहे. आता ह्याच्यामध्ये काय मला फार तथ्य वाटत नाही, कारण राष्ट्रवादी ज्या कोण नेत्यांवर आरोप या ठिकाणी भाजप सरकारने केले ते त्यांची भूमिका त्या विभागातल्या अधिकाऱ्यांच्या समोर मांडत आहेत आणि पुढे चौकशीला पुढे जात आहेत. ठीक आहे. छगन भुजबळ जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांची सुद्धा आज भूमिका खूप महत्वाची होती उपेंद्र कुशवाह यांना काँग्रेसच्या गोटात आणण्यासाठी. कारण आज छगन भुजबळ दिल्लीत होते आणि महाराष्ट्र सदनमध्ये त्यांनी अहमद पटेल, त्यानंतर तारिक अनवर, तसंच उपेंद्र कुशवाह, जितनराम मांझी यांची भेट घेतली. त्यामुळं पडद्यामागे महाआघाडीच्या बऱ्याच हालचाली चाललेल्या आहेत, ज्या हेरताना हे लक्षात येतं आहे
की मोदी विरोधच यांना एकत्र आणतोय. मी जातोय ॲडव्होकेट सुरेश माने यांच्याकडे. ॲडव्होकेट सुरेश माने, महाराष्ट्रापुरती जर का बोलायचं झालं तर राष्ट्रवादीलाही हे कळून चुकलेलं आहे आणि काँग्रेसलाही हे कळून चुकलेलं आहे की सेना आणि भाजपची युती ही होणार आहे. सेनेने कितीही नखरे केले तरी शेवटी शिवसेनेला भाजप बरोबर जाण्यावाचून पर्याय नाही आहे. कारण शिवसेना कुठं ना कुठं पक्ष संघटनेचा जेव्हा विचार करेल तेव्हा भाजप बरोबर जाईल हे स्पष्ट दिसतंय. अशा वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रात इतर पक्षांना घेऊन जर का एकत्र लढले तर 2014चा निकाल वेगळा लागू शकतो. आशिष बरोबर आहे. एक तर पहिल्यांदा गोष्ट, देशामध्ये मोदी भाजपा विरोधी एक आघाडी आहे आणि त्या आघाडीमध्ये सर्व लहानसहान पक्ष छोटे मोठे ते समाविष्ट होत आहेत म्हणून नंबर वाढत आहेत. मगाशी राम कदम असं बोलताना म्हणाले की यांच्यामध्ये वैचारिक समानता कुठे आहे. तर आता रामदास आठवले BJP सोबत आहेत, ती काय वैचारिक समानता आहे म्हणून आहेत का. आपल्या उत्तर प्रदेशचे राजभर नावाचे कॅबिनेट मंत्री आहेत UP मध्ये, योगीच्या मंत्रिमंडळात. त्यांचं काही वैचारिक समानता आहे का. अनुप्रिया पटेल यांचं अपना दल उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आहे, केंद्रामध्ये सत्तेत आहे. त्यांची काय वैचारिक समानता नाही आहे. आपण हे नीटपणे समजूया की सरळ सरळ राजकीय व्यवहारापोटी या आघाड्या घडतात, बिघडतात. हे वास्तविक सत्य आपण नाकारायला राजकारणात राहून आपण कशाला अगदी अप्रामाणिकपणानं विधान करण्यापेक्षा सरळ सरळ राजकीय आघाड्या या सोयीच्या असतात आणि त्याचं सत्ता हे केंद्र असतं. हे वास्तव आहे, हे सगळे देशातले लोक जाणतात. महाराष्ट्रामध्ये आता गेल्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी वेगळे राहिले. परिणाम असा झाला की राष्ट्रवादीला 4 लोकसभा आणि काँग्रेस पक्षाला 2च मिळाल्या होत्या, म्हणजे 6 जागा मिळाल्या होत्या आणि प्रचंड नुकसान जवळजवळ 42 जागावरती काँग्रेस राष्ट्रवादीला भोगावं लागलं. आता काँग्रेस राष्ट्रवादीला हे स्पष्टपणे जाणवतं की सेना BJPचा एकत्रितपणे महाराष्ट्रात विरोध केल्याशिवाय आपल्याला त्यांना पराभूत करता येत नाही. मगाशीच मी म्हणालो की सेना BJPच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी सह इतर सतर लहानसहान छोटे मोठे राजकीय पक्ष संघटना, मग मी मगाशी म्हणालो राजू शेट्टी आहेत जे पूर्वी BJP बरोबर होते, किंवा आपल्या विरार पट्ट्यातील बहुजन आघाडी आहे किंवा आणखीन कुणी आहेत, या सगळ्या लोकांना सोबत घेऊन काँग्रेस राष्ट्रवादीला हे समजून चुकलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये महाआघाडी आपल्याला निर्माण करायची असेल तर एकत्रितपणे लढणं आणि इतर लहानसहान पक्षांना सोबत घेऊन लढण्याशिवाय महाराष्ट्रामध्ये सेना BJPचा पराभव करण्यात आपल्याला फार मोठे यश येणार नाही, हे त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हे काँग्रेस राष्ट्रवादी आणि हे इतर लहानसहान पक्ष यांची भविष्यात पूर्णपणे आघाडी बनल्याशिवाय राहत नाही, हे देखील मी अधोरेखित करू इच्छितो. आणि मी मगाशी जसं म्हणालो की काही आघाड्या निवडणुकीच्या अगोदर घडतात, काही आघाड्या निवडणुकीच्या नंतर घडतात. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या 3 राज्यामध्ये मायावती कुठल्याही आघाडीत नव्हत्या, त्या स्वतंत्रपणे लढल्या. तरी देखील त्याचा परिणाम भारतीय जनता पार्टीला हरवण्यामध्ये झाला. तसं महाराष्ट्रामध्ये जर कोणी BJP शिवसेनेची B टीम म्हणून जर कोणी काम करण्याचा प्रयत्न केला तरी देखील जे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये ज्या पद्धतीनं तिसऱ्या फ्रंटला नाकारण्यात आलं त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कधीही तिसरं फ्रंट यापूर्वी उभं राहिलं नाही, आताही राहणार नाही. आणि जर BJPनं सत्तेच्या सारीपाटापोटी जर कुणाला उभं केलं तर ते सुद्धा जसं मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये बाजूला फेकले गेले तसं महाराष्ट्रात नक्कीच बाजूला फेकले जातील आणि सेना BJP विरोधात एक गट्टा मतदान महाराष्ट्रामध्ये होईल. जो देशाचा ट्रेंड आहे तो महाराष्ट्रात ट्रेंड रिपीट होईल. आणि गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारचा परफॉर्मन्स काही फार मोठा नाही आहे. आता मराठा OBC मध्ये भांडणं लावल्याचं काम सुरू आहे, धनगर आदिवासीमध्ये भांडणं लावल्याचं काम सुरू आहे. आदिवासींच्या हक्कामध्ये पुन्हा भेसळ करण्यासाठी काही ठेकेदार पद्धतीनं आदिवासी विरोधात काही राजकीय पक्ष नेते काम करतायत.
तेव्हा महाराष्ट्रातला 9% आदिवासी असेल, आता ओबीसीची किती नेमकी लोकसंख्या, अशा प्रकारचे प्रयत्न महाराष्ट्रात निर्माण करून काही संघ परिवार बीजेपीच्या सोबतचे लोक ओबीसी आणि मराठी असा संघर्ष उभा करताना दिसत आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी कोणत्या थराला जात आहे याची उदाहरणं आगामी दिवसात दिसतील. पण त्याचं कारण हे आहे की हे जेव्हा करत जातील तेव्हा मोदी भाजपा विरोधी महाराष्ट्रातील वोट बँकची एक वज्रमूठ महाराष्ट्रात नक्कीच तयार होईल. हे एक राजकीय अभ्यासक विश्लेषक म्हणून तरी आपण सगळ्यांनी मान्य करायला हवं. ठीक आहे, मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो की 1 मार्च 2019च्या दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते आणि 1 मार्च ही जर का डेडलाईन असेल तर मग आता साधारणतः 2.5 महिने हे उरलेले आहेत. या 2.5 महिन्यात काय होईल, समीकरणं कुठल्या बाबतीत बदलतील, कसे जुळतील, याकडे जसं सर्वांचं लक्ष आहे तसंच जातीय सलोखासुद्धा हा एकोप्यानं राहावा, तो टिकून राहावा असेही प्रयत्न करावे लागतील. एकूणच काय, निवडणुका जशा जशा जवळ येत जातील तसं वातावरण हे तणावपूर्ण होत जाईल, आरोप प्रत्यारोप होत जातील, घडामोडी मोठ्या वेगानं होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे युती आणि दुसरीकडे आघाडी असा जर का सामना महाराष्ट्र आणि देशात असेल तर मग खरंच ही निवडणूक खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं विधानसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीबरोबर घेण्याची अट शिवसेना भाजपसमोर ठेवते का, आणि तसं काही झालं तर महाराष्ट्रातही लोकसभेबरोबर विधानसभा निवडणूक होईल का, याकडे सुद्धा जाणकारांचं विशेष लक्ष आहे. पुढचा काळ हा खूप इंटरेस्टिंग आहे, त्यावरती वेळोवेळी आपण चर्चा करणारच आहोत. तुर्तास आपण इथेच थांबूया. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.